नमस्कार, मी वृषाली कदम परब. मी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. बीसीसीआय मधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास अभय. बीसीसीआयच्या विनंतीनंतर लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला. नागपुरात 5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 22 वर्षीय नराधमाला पोलिसांनी केली तत्काळ अटक. मुंबईत 72 वर्षीय भूपेंद्र वीरा या आरटीआय कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या. कलिना पोलिसांनी 2 जणांना घेतलं ताब्यात. आरोपींना 24 ऑक्टोबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा. सरकारमधील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही केली मागणी. सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. खासदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या विजय शुगर्सनं 26 कोटींचं बिल थकवल्यानं 5 शेतकऱ्यांना करावा लागला आत्मदहनाचा प्रयत्न. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारतानं पुढे केला मदतीचा हात. मात्र पाक गंभीर नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांची माहिती. आणि आजच्याच दिवशी सिनेसृष्टीला लाभलं लोभस रूप. एव्हरग्रीन स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस. आणि आता पाहूया बातम्या विस्तारित स्वरूपात. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात आज प्रतिज्ञापत्र सादर केलंय. प्रतिज्ञापत्रात ठाकूर यांनी लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात कोणतीही बाधा आणली नसल्याचं म्हटलंय. तसंच प्रतिज्ञापत्रामधून शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या विलंबासाठी आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांच्यावर खापर फोडलंय. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी लोढा समितीच्या शिफारशी या बीसीसीआयच्या दैनंदिन कामात सरकारी हस्तक्षेपासारख्या असल्याचं म्हटलं होतं. असा दावा ठाकूर यांनी प्रतिज्ञापत्रातून केलाय. दरम्यान कोर्टानं आज जस्टिस लोढा समितीच्या शिफारशी प्रकरणी बीसीसीआयच्या वकिलांची विनंती स्वीकारून अंतिम निर्णय हा राखून ठेवलाय. नागपूर शहरात एका 5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या मोहम्मद आरिफ निसार अहमद या 22 वर्षीय युवकाने ही चिमुकली त्याच्या घरी खेळण्यासाठी आली असताना तिच्यावर अतिप्रसंग केलाय. सोबतच मुलीला कोणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली. मात्र मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आजीला सांगितला. यशोधरा नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या आरोपीला अटक केली आहे. तक्रारीवर आपण 376 आणि पॉक्सो कलम 4 आणि 6 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच्यामध्ये आरोपीला आपण काल अटक केलेली आहे. आज कोर्टातून त्याचा PCR रिमांड मिळेल. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा श्याम दाभाडे आणि त्यांच्या साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी सराईत गुंड श्याम दाभाडेसह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एप्रिल 2013 मध्ये श्याम दाभाडे आणि सचिन शेळके यांची भांडणं झाली होती. त्यातून त्यांच्यात वैमनस्य होतं. सचिन शेळके यांच्यावर 2013 मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. दरम्यान हा हल्ला खंडणीसाठी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. काल सकाळी शेळके आपल्या मोटारीतून खांडगे पेट्रोल पंपासमोरून जात असताना त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्या घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी पाहणी केली आहे. तसंच विशेष पोलीस महासंचालक जय जाधव आणि ग्रामीण पोलीस दलातील मुख्य अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. शहापूर तालुक्यातल्या दही गावात अक्षय दुभेळे या तरुणाला अर्धनग्न करून बेदम मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
अक्षयनेही काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. त्यानंतर या मुलीच्या भावानं अक्षयला मुलीशी बोलताना पाहिलं आणि त्यानं आपल्या मित्रासोबत मिळून अक्षयला एका इमारतीत घेऊन जाऊन तिथं त्याला बेदम मारहाण करून अर्धनग्न करीत मारहाण चालू असल्याचा सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. ह्युमन राईट्स कार्यकर्त्यांनी अक्षयला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच वाशिंद पोलिसांनी अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी अक्षय विरोधातही गुन्हा दाखल केलाय. मात्र अक्षयला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार आली तर मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असं वाशिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितलंय. अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणानं कळसच गाठलाय. तापावर उपचारासाठी भरती झालेल्या सय्यद जमीर सय्यद वजीर या तरुणास त्याच्या शेजारील विष प्राशन केलेल्या रुग्णाचं इंजेक्शन आणि सलाईन देण्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे तापानं आजारी असलेल्या तरुणाची तब्येत बिघडल्याची तक्रार तरुणाच्या आईनं केल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. दरम्यान आता दोन्ही रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचा दावा सर्वोपचार डॉक्टरांनी केलाय. इंजेक्शन दिया, आराम था मेरे लड़के को, सोया था मेरा लड़का. सुबह में उठ के बैठा, नर्स आई, नर्स ने बोली कि लेट जाए, बोले तेरा इंजेक्शन सलेन है, बोले वार्ड बॉय के हाथ से दो इंजेक्शन भी छोड़ दिया हाथ में और सलेन लगा दिए. थोड़ी देर के बाद में गोली दवा दे के आई नर्स, बोलने को लगी कि बोले ये बोले जहर वाले का है, बोले ये इंजेक्शन सलेन, बोले किसको दिया, इसको दिया, बोले मैं. वैसे इसको मेरे लड़के को चक्कर आया और झटके आने को लगे. उसने चिल्लाया, बोले अम्मी मेरे को चक्कर आ रहे हैं, झटके आ रहे हैं. तो वैसे नर्स बोले की इसका इंजेक्शन इसको लगाएगा इसलिए आ रहे. 4 लोकांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे व सदरील समितीने सखोल चौकशी करून 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करावा असे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. कर्मचारी जे कोणी त्यावेळेस ड्युटीवरती उपस्थित होते त्यांना त्या वार्डामधनं दुसऱ्या वार्डामध्ये शिफ्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी रजाक खान आणि अहमद खान या 2 आरोपींना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सकाळी 9:30 वाजता आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या राहत्या घरी घुसून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हा सगळा प्रकार सकाळी 9:30 वाजता घडला आणि त्यानंतर 2 आरोपींना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डब्बा वाला आया वो छोकरा, उसको मैं डब्बा भर के दी, वो दुकान पे देने को गया. फिर मेरा इतने में अभी मुझे पता नहीं चला अंदर कौन आया वो, लेकिन ऐसा हो गया मेरा हस्बैंड का. हमारा 6 साल से हमारा कंपनी का केस चालू है, तो हम लोग को उसके ऊपर ही डाउट है. रात को 9 बजे डैडी बैठे थे तो उसको गनशॉट मारे और निकल गए. इट इज़ प्रॉपर्टी का डिस्प्यूट था और हम लोग को डाउट है कि वो उसी की वजह से हुआ है. और रजाक अब्बास खान और उसके बेटे लोग, हम लोग इंक्वायरी कर रहे हैं और फटाफट अक्यूज को हम लोग पकड़ लेंगे. तर आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात घुसून गोळीबार झाल्याप्रकरणी सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. सरकार सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना करते, मात्र हे सर्व दावे खोटे ठरतात जेव्हा सामान्य माणसालाच त्याची समस्या जाणून घेण्याऐवजी सरकार कार्यालयातच प्रवेश नाकारला जातो. मुंबईतील दादर बीएमसी वॉर्डनं आरटीआय कार्यकर्ते रामशंकर सरोजला कार्यालयात प्रवेश नाकारण्यास सांगितलेलं आहे. आरटीआय कार्यकर्ता रामशंकर सरोज यांनी बीएमसी मधील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करत असल्याचं रामशंकर यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात अंजनी कुमार मिश्रा चे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अंजनी जी, क्या कहेंगे बीएमसी के इस तुगलकी फरमान को लेकर? जी बिल्कुल, कहीं न कहीं बीएमसी ने जो इन्हें आदेश जारी किया है वो भी लिखित आदेश जारी किया है. कहीं न कहीं जो मौलिक अधिकार है ये उनका हनन है और इसे कहीं न कहीं तुगलकी फरमान कहेंगे. बीएमसी के अंदर जो भी करप्शन हो रहे हैं, जो भी भ्रष्टाचार हो रहे हैं, उसको उजागर करने का काम रामशंकर सरोज ने किया. और जब बीएमसी के अधिकारियों को लगा कि उनकी जो कलई है वो खुल सकती है, तो उन्होंने
बीएमसी के मेन गेट पे सिक्योरिटी को बोलकर उसमें जो प्रवेश है, जो उनकी एंट्री है, उसको रोकने का काम किया। और सबसे हैरान की बात है कि उन्हें बिना कोई लिखित आदेश दिए जो सिक्योरिटी है उसने उन्हें जाने से रोका, और उन्होंने ये पूरी जानकारी खुद आरटीआई से निकाली। तब उन्हें मालूम पड़ा कि बीएमसी अधिकारियों की ओर से उन्हें लिखित आदेश जारी किया गया है कि वो बीएमसी में के अंदर घुस नहीं सकते। तो कहीं ना कहीं ये मौलिक अधिकारों का हनन है। सरकार तमाम दावे करती है करप्शन को लेकर, हम करप्शन को लेकर आम जनता की जो समस्या है उसको सुनेंगे, सुधारेंगे। और एक आरटीआई एक्टिविस्ट होने के नाते रमाशंकर सरोज ने बीएमसी के अंदर जो करप्शन हो रहे हैं, जो भ्रष्टाचार हो रहे हैं, उसको उजागर करने के लिए वो भी आरटीआई के जरिए उन्होंने जो जानकारी बाहर निकाली, उसको लेकर कहीं ना कहीं जो बीएमसी के अधिकारी परेशान हैं और उन्होंने इस तरह की कार्रवाई को अंजाम दिया है। जी अंजनी जी, लेकिन एक आम आदमी की आवाज दबाया जाने की कोशिश यहाँ पर बीएमसी कर रही है, ऐसा आपको लगता है? जी बिल्कुल, कहीं ना कहीं जो एक आम आदमी है वो बीएमसी में जो या सरकारी विभाग में जो करप्शन हो रहे हैं उसको सूचना के अधिकार के जरिए, जो उनका एक हथियार है, जो मौलिक अधिकार है, उसके जरिए वो जानकारी मांगने की कोशिश कर रहे हैं। और जानकारी मिलने के बाद जब वो सरकारी अधिकारी से मिलने की कोशिश करते हैं, उसके बारे में बातचीत करने की कोशिश करते हैं, तो जो सरकारी अधिकारी है वो उनसे बातचीत करने की कोशिश करते हैं और कोई ना कोई बहाना बनाकर उनसे पल्ला झाड़ने की कोशिश करते हैं। और यहाँ भी कुछ इसी तरह का हुआ, और कोई ना कोई बहाना बनाकर वो जो समस्याएं हैं बीएमसी के अंदर, जो करप्शन हो रहा है वो उजागर न हो पाए, इसको रोकने के लिए बीएमसी अधिकारियों ने इस तरह के कारनामे को अंजाम दिया है। तो कहीं ना कहीं जो आम आदमी का मौलिक अधिकार है यहाँ पे उसका हनन हुआ है, जिसको लेकर रमाशंकर सरोज ने जितने भी अथॉरिटीज हैं, चाहे दिल्ली से लेकर मुंबई तक, उन्होंने सब जगह गुहार लगाई है। और इस पे अब देखना ये दिलचस्प होगा कि इस पे क्या कार्रवाई होगी। जी, लेकिन राम सरोज शंकर इन्होंने आरटीआई कार्यकर्ता है और इन्होंने बीएमसी के भ्रष्टाचार को उजागर किया था। किन भ्रष्टाचारी अधिकारियों का नाम इन्होंने उजागर किया था जिसके चलते बीएमसी ने यह कदम उठाया है? जी, अगर बीएमसी अधिकारियों की बात करें तो इसमें रमाकांत बिरादर, अशोक कोकाटे, सुनील कुमार गांगुर्टे, सुनील देवकाते जैसे जो अधिकारी हैं, उन्होंने इनका नाम लिया। उनका कहना है कि इन अधिकारियों ने जो है जो करप्शन है उससे बचने के लिए इस तरह की कार्रवाई को अंजाम दिया है। जी धन्यवाद अंजनी जी इस पूरी जानकारी के लिए। तर बीएमसी ने एक प्रकारे हा तुगलकी फरमानच काढलेला आहे। रामशंकर सरोज यांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे की त्यांना आता कार्यालयातच येण्यात बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आता पुन्हा एकदा उघडकीस आलंय। जळगावमध्ये खुद्द कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कापूस तसंच सोयाबीनच्या दरामध्ये सरकारी निर्णयाची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह कृषी मंत्र्यांच्या मागणीबाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत। सरकार आपल्या पाठीशी आहे, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारावे लागतील असं सांगत हमी भावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी केली तर व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल दिली आहे। पाहूया कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची मागणी आणि त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले। सगळ्या शेतकऱ्यांना सांगा, हमी भावापेक्षा कमी भाव जर कोणी देत असेल तर त्याचा पुरावा ठेवा। तो पुरावा तुम्ही आम्हाला दिला की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू आणि तुमचे पैसे तुम्हाला द्यायला लावू। या देशामध्ये, राज्यामध्ये हा कायदा आपण तयार केलाय। या कायद्याचा वापर कोणी केला नाही, पण हे सरकार या कायद्याचा वापर करेल। गुलाबराव, या ठिकाणी आता आपल्याला या कायद्याचा वापर करावा लागेल। जर शेतकऱ्याकडनं 1200 रुपयामध्ये कापूस कोणी विकत घेत असेल तर त्या ठिकाणी फक्त पुरावा ठेवा, पुराव्याची चिठ्ठी आम्हाला द्या आणि मग बघा काय करतो, त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण हमी भावापेक्षा कमी भावामध्ये विकत घेणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा जर कोणी करत असेल, माझ्या शेतकऱ्याला जर कोणी नागवत असेल तर त्याच्या विरुद्ध राज्य सरकार कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। राज्याच्या डाळी दर नियंत्रण विधेयकाच्या मसुद्यातील काही तरतुदींवर आक्षेप घेत केंद्र सरकारनं तो राज्य सरकारला परत पाठवलाय। यामुळे हा प्रस्तावित कायदा लांबणीवर पडणार आहे। तूर, उडीद डाळींच्या दरांचा भडका उठवून
तो 200 ते 250 रुपयांच्या घरात गेल्यानं मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं हा कायदा मंजूर केला होता. त्याचं प्रारूप तयार होण्यासाठी काही महिने झाल्यावर तो केंद्राच्या परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या गृह, अन्न आणि नागरी पुरवठा खात्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींची मंजुरी अपेक्षित होती. मात्र शिक्षेच्या तरतुदींसह 4-5 बाबींना केंद्रानं काही आक्षेप घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी या प्रस्तावाला पुन्हा राज्य सरकारकडे परत पाठवलंय. मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर मंत्र्यांना आवर घालावा म्हणजे समाजात शांतता टिकून राहील. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. मराठा आरक्षणावर फक्त ठराव आणि राजकारण आहे अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. बलात्कार करणाऱ्याला आरोपीला कडक शासन झालं तरच त्याला कायद्याचा धाक बसेल असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात ते एका कार्यक्रमात बोलत होते. मनसेनं मल्टीप्लेक्स मालकांना ए दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित करू नये असं पत्र पाठवलंय. अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिलाय. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं पाक कलाकारांना भारतातून निघून जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता ए दिल है मुश्किल या चित्रपटात पाक कलाकार फवाद खान असल्यामुळं मनसेनं चित्रपट प्रदर्शित करू नये असं लिखित पत्राद्वारे कळवलंय. मुंबईमध्ये 20 ऑक्टोबरला मामी फिल्म फेस्टिवल इन्फिनिटी मॉलमध्ये पाकिस्तानी फिल्मने शुभारंभ त्याचा होणार होता. परंतु मनसे चित्रपट सेनेनं विरोध केल्यानं आणि एका एनजीओनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानं तसंच संबंधित मॉलच्या प्रशासनाला लेखी तक्रार दिल्यानं आता या तक्रारीविरुद्ध प्रशासनानं आश्वासन दिलं आहे की पाकिस्तानी फिल्म दाखवली जाणार नाही अशी माहिती मनसे चित्रपट सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिली आहे. जे मामी फिल्म फेस्टिवलमध्ये पाकिस्तानी चित्रपटचं दाखवणार होते ते तसं नाही केलं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला जे काय त्यांना पाऊल उचलायचं ते उचलायला लागेल. त्यांनी आज सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. ऑफिशियल स्टेटमेंट आलंय की ते पाकिस्तानी चित्रपट नाही दाखवणार. त्यासाठी मी मामी फिल्म फेस्टिवल चेअरपर्सन किरण रावचं अभिनंदन करते. राज्यातील 212 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 4 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 27 नोव्हेंबरला 25 जिल्ह्यातल्या 165 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे. तर मतमोजणी ही 28 नोव्हेंबरला केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायती आहेत त्यांचं मतदान होईल आणि 15 डिसेंबरला या संदर्भात मतमोजणी होईल. तिसऱ्या टप्प्यात 18 डिसेंबरला औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातील 22 नगर पंचायत आणि नगर परिषदा यांसाठी मतदान केलं जाईल. तर 19 डिसेंबरला या संदर्भातली मतमोजणी असेल आणि चौथ्या टप्प्यात 8 जानेवारीला नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगर पंचायती आणि नगर परिषदा यांच्यासाठी मतदान होणार आहे आणि 9 जानेवारीला यासंबंधी मतमोजणी असेल. मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर हे 3 जिल्हे वगळता आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका 4 फेजेसमध्ये घेण्याच्या ठरवलेल्या आहेत. याचबरोबर 192 नगर परिषदाचे नगराध्यक्षाची थेट निवड जनतेकडून सुद्धा केली जाणार आहे. अशा प्रकारच्या 212 नगर परिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे कार्यक्रम राहणार आहे. आचारसंहिता हा प्रोग्राम जाहीर झाल्याबरोबर आतापासून आचारसंहिता लागू झालेली आहे. ऐन दिवाळ सणाच्या तोंडावरच मुंबईतल्या गुमास्ता कामगारांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय. गुमास्ता कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मालकांच्या मुंबई गुमास्ता युनियननं हा बेमुदत संप उगारलेला आहे.
मुंबई गुमास्ता युनियनकडून गेल्याच आठवड्यात बोनस, ग्रॅच्युइटी, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी 2 दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. मात्र या संपाचा कोणताच परिणाम दिसून न आल्यानं आता हा बेमुदत संप पुकारण्यात आलाय. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास हा संप त्यांनी पुकारलेला आहे. दरम्यान हा संप यशस्वी झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं पुण्यात आंदोलन केलंय. ऐन सणाच्या काळात वाढलेले डाळींचे भाव तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळेना अशा सगळ्याच गोष्टींचा पुणे काँग्रेसनं यावेळी निषेध केलाय. या ठिकाणी शेतकऱ्याला पण या ठिकाणी धारेवरती धरणार हे सरकार आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ तर लांबच राहिलं, पण शेतकरी आत्महत्या ज्या ठिकाणी करतोय, ज्या राज्यामध्ये करतोय, ज्या तालुक्यामध्ये होतोय, त्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत देशाचे पंतप्रधान येऊ शकत नाही, शेतकऱ्याला दिलासा देऊ शकत नाहीत. अशी शेतकऱ्याबद्दल यांची अनास्था आहे. आणि म्हणून शेतकरी वर्ग, कामगार, व्यापारी, आमच्या सर्व महिला भगिनी तर फार वैतागलेल्या आहेत. 200 रुपये किलो डाळ आमच्या महिलांना ह्या वेळेला घ्यायला लागली. कांद्याला पण हमी भाव मिळत नाहीये. शेतकरी वैतागून गेलेला आहेत. आणि म्हणून या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. संपूर्ण समाजातल्या सर्व वर्गामध्ये एक फार मोठ्या प्रकारची तीव्र संकटाची लाट आहे. आणि आम्ही पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलचे जे भाव वाढवले केलेत, त्या भाववाढीला आमचा फार मोठा विरोध आहे. प्रचंड विरोध या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षावतीने आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतोय. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं असलेल्या विजय शुगर्सनं गेले 11 महिने झाले तरी बिल दिलं नाही. यामध्ये शेतकऱ्यांचं 26 कोटी रुपयांचं बिल थकीत पडलंय. हा कारखाना खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना 3 वेळा निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिरपूरमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाक्षणिक अर्धनग्न उपोषण केलंय. तालुक्यातील पीडित शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या तसंच मनमानी करणाऱ्या बँका आणि बँक अधिकारी यांच्या विरोधात 15 जुलै 2016ला लाक्षणिक अर्धनग्न उपोषण करण्यात आलं होतं. याची दखल घेत प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर ते मागे घेण्यात आलं. मात्र संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मात्र अजूनही प्रशासन त्याची दखल घेईल का? शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करणारे बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होईल का? आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? असे प्रश्न त्यांनी यावेळी सरकारला विचारले आहेत. 16 जून 2016 रोजी माननीय जिल्हाधिकारी बोलले होते की आम्ही ज्या बँका पीक कर्ज देणार नाही त्यांच्या विरोधात कारवाई करू, फौजदारी गुन्हे दाखल करू. मात्र अद्यावत कुठलाही गोष्ट झाली नाही. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना जे निवेदन दिलं होतं 5 जुलैला, त्याच्यात आम्ही स्पष्ट लिहिलं होतं की 15 जुलैपर्यंत तुम्ही काही केलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू. त्याप्रमाणे अर्धनग्न उपोषणाला बसलो. आज त्या विषयाला 3 ते 4 महिने झाले तरी देखील एकही विषय पुढे सरकलेला नाही, एकाही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यानंतर प्रशासन आमची नेहमी दिशाभूल करते कुठल्या ना कुठल्या मार्गाने. दक्षिण गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यातील हेड्री गावात काल रात्री अज्ञात नक्षल्यांनी एका ट्रॅक्टरला आग लावली आहे. बहुचर्चित सुरजा गड लोह प्रकल्पाचा विरोध म्हणून हे कृत्य केल्याचं समजतंय. मात्र ही जाळपोळ कोणत्या नक्षली संघटनेनं केली आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. परभणीमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणी करावी यासहित दलित मागासवर्गीयांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राज्यभरातून दलित, मागासवर्गीय, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी अशा सर्वच घटकातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येनं सहभाग घेतला होता. यामध्ये परभणी शहर हे निळमय झालं होतं. हा आक्रोश मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून दलित समाज आपल्या हक्कासाठी लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला.
अॅट्रॉसिटी कायदा हा आणखी मजबूत आणि कडक व्हावा ह्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा कोण्या जातीय विरोधात काढलेला नाही. आम्ही आमचे कायदा आमचा मजबूत कडक हक्कासाठी काढलेला आहे. पूर्ण ग्रामीण भागामधून, तालुक्यामधून, शहरी भागामधून बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा वर्ग, बाबासाहेबांच्या विचाराची जोपासना करणारा वर्ग आणि अॅट्रॉसिटी कायद्याचं रक्षण करणारा वर्ग, जो की माणसाचं संरक्षण करणारा कायदा आहे, अस्पृश्यांचं संरक्षण करणारा कायदा आहे. कुठल्याही प्रकारे अॅट्रॉसिटीच्या कायद्याला हात घालू नये किंवा त्याचा विचार सुद्धा करू नये. पालघर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन 23 ऑक्टोबरला करण्यात आलंय. तसंच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या जनजागृतीसाठी पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात मराठा समाजानं भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. दरम्यान पालघर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना आणि सर्व समाजातील नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार केस ही फास्ट ट्रॅक मध्ये चालवा, आरोपीला फाशी द्या, तसंच शैक्षणिक आरक्षण, शासकीय सेवेत आरक्षण अशा विविध विषयांना घेऊन ही रॅली काढण्यात आली. आयोजन हे पालघर जिल्ह्यावरती 23 तारखेला जो मराठा मुक्त क्रांती मोर्चा निघणार आहे त्याच्या जनजागृतीसाठी आहे आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या कोपर्डी प्रकरणातील बलात्कारांना करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा त्वरित लवकरात लवकर देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक तो बदल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागण्या आहेत आणि ज्यासाठी 23 ऑक्टोबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. बीडमध्येही येत्या 20 ऑक्टोबरला विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरणार आहे. बीडमध्ये 20 ऑक्टोबरला विविध मागण्या घेऊन ओबीसी मधले 12 बलुतेदार, 18 अलुतेदार असलेला समाज महामोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहे. कोणत्या समाजाविरुद्ध हा महामोर्चा नसून तो न्याय हक्कासाठी आहे. ओबीसी नेतृत्व छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने होत असलेली कारवाई तत्काळ थांबवावी आणि त्यांना जामीन देण्यात यावा. कोपर्डी अत्याचारातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसंच नाशिकमधल्या बंजारा आणि मोहर इथल्या गोसावी समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशी देण्यात यावी. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ओबीसींसाठी राखीव मतदारसंघ सोडण्यात यावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. यासह विविध मागण्यांसाठी निघणारा हा महामोर्चा कोणत्याही संघटनेच्या झेंड्याखाली निघत नसून तो नवे पर्व ओबीसी सर्व हे स्लोगन घेऊन निघतोय. या मोर्चाला 1000 स्वयंसेवकांची नियुक्ती केली गेली असून जवळपास 10 लाख ओबीसी समाज एकवटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कर्नाटकला कळसा भांडुरा नाल्याचं पाणी देण्यास सीमा भागातील मराठी भाषिकांनी विरोध केलाय. कर्नाटक गोवा म्हादाई नदी वाद मिटवण्यासाठी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक ही 21 ऑक्टोबरला मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. एकीकडे बेळगावमधील मराठी भाषिकांवर कानडी सरकार अन्याय करत असताना आणि सुप्रीम कोर्टाच्या लवादानं म्हादाई नदीचं गोव्याच्या हक्काचं पाणी कर्नाटकला देऊ नये असा आदेश दिला असताना महाराष्ट्र सरकारनं आधी बेळगाव प्रश्न सोडवावा आणि मग पाणी प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी बेळगाव मराठी युवा मंच संघटनेनं मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. परिस्थितीमध्ये गोव्याची बाजू खरी असताना कळसा भांडोरी प्रकल्प हा वादग्रस्त सीमा भागात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याच्यावर तोडगा काढणं हे अयोग्य आहे आणि यामुळे सीमा भागातील मराठी माणसांची मनं दुखावली गेली आहेत. आणि जर तोडगा काढायचाच असला तर पहिला बेळगाव कारवार निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्राचा तोडगा काढा आणि मगच कळसा भांडोरीचा तोडगा काढा. आम्ही या बैठकीचा मराठी युवा मंच बेळगाव हे समस्त सीमा भागाच्या वतीने निषेध करीत आहोत. आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते. रिलायन्स जिओ मोबाईल विरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या प्रचारामुळे ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर ह्या जाहिरातीमध्ये करण्यात आला होता आणि यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मुन्ना त्रिपाठी
यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि याचिकाकर्ते मुन्ना त्रिपाठी सध्या आपल्यासोबत फोन लाइन पर आहेत। मुन्ना त्रिपाठी जी, आपने ये याचिका दाखिल की है रिलायंस जियो को लेकर, क्या कहेंगे? जी, आज मुंबई हाई कोर्ट में याचिका दायर की गई है। प्रधानमंत्री मोदी जी द्वारा जियो कंपनी का प्रचार करना ये बेहद दुर्भाग्यपूर्ण है। जब हमारे देश में हमारे भारत सरकार के उपक्रम के रूप में बीएसएनएल जैसी कंपनी जिसके पास पूरी तरह से इंफ्रास्ट्रक्चर मौजूद है, ऐसी कंपनी को डिजिटल इंडिया का काम न सौंपना, एक निजी कंपनी को काम सौंप करके उसका प्रचार करना, यह देश के लिए हितकारी नहीं बल्कि देश का नुकसान है। भारत सरकार द्वारा, मोदी जी द्वारा इस प्रकार से किसी का निजी तौर पर लाभ पहुंचाना, ये अपने पद का दुरुपयोग मैं समझता हूं। और सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ अधिवक्ता यूसुफ इकबाल साहब के माध्यम से आज मुंबई की अदालत में मुकेश अंबानी जी, जो जियो रिलायंस के चेयरमैन हैं, उनके खिलाफ और नरेंद्र मोदी जी के खिलाफ एक याचिका दायर की गई है। जी बिल्कुल, जहां पर हमारे पास बीएसएनएल है, इसके बावजूद जियो, रिलायंस जियो के जो एडवर्टाइज है, जो उसमें नरेंद्र मोदी जी का इस प्रकार से फोटो लगाना, ये कितना दुर्भाग्यपूर्ण है, आप कहेंगे? मेरे लिए तो ये पूरी तरह से दुर्भाग्यपूर्ण है। अगर प्रधानमंत्री जी किसी निजी तौर पर निजी कंपनी का प्रचार करते हैं, उस निजी कंपनी को फायदा पहुंचाते हैं, इसके पीछे प्रधानमंत्री जी का क्या स्वार्थ है, ये देश की जनता के सामने आना चाहिए। दूसरी चीज, अगर प्रधानमंत्री जी की जानकारी के बगैर रिलायंस इंडस्ट्री ने प्रधानमंत्री जी का फोटो का इस प्रयोग किया है, ये उससे भी बड़ा दुर्भाग्यपूर्ण है। और इस बात की जानकारी अगर प्रधानमंत्री कार्यालय को नहीं है तो ये बहुत बड़ी लापरवाही का मामला है। तो इस चीज को मद्देनजर रखते हुए आज हम लोगों ने मुंबई के माननीय उच्चतम न्यायालय के समक्ष अपनी याचिका प्रस्तुत की है और इसके अधिवक्ता हमारे एडवोकेट यूसुफ इकबाल साहब ने। बिल्कुल, लेकिन त्रिपाठी जी, आपकी मांग क्या है इसको लेकर, और क्या आपने इस बारे में कोई जानकारी ली है? क्या पंतप्रधान कार्यालय को इस बारे में कोई जानकारी है, नहीं है? इस बारे में आपने कोई जानकारी ली है कि उनकी सम्मति के खिलाफ अगर उनका फोटो इस्तेमाल किया गया हो तो? इसके ऊपर जो दोषी व्यक्ति हैं, जैसे प्रधानमंत्री, देश के अंदर कानून सबके लिए एक जैसा है। प्रधानमंत्री जी ने अगर इस तरह से किया है तो उनके ऊपर हाई कोर्ट द्वारा कार्रवाई की, जो कानून के दायरे में उस तरह से कार्रवाई की जानी चाहिए। और रिलायंस इंडस्ट्री ने जो किया है तो मुकेश अंबानी और रिलायंस इंडस्ट्री के ऊपर कार्रवाई की जानी चाहिए। धन्यवाद त्रिपाठी जी इस पूरी जानकारी के लिए। तर मुन्ना त्रिपाठी ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे ते आपल्यासोबत फोन लाईनवर होते। रिलायन्स जिओ या मोबाईलच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्यामुळे मुन्ना त्रिपाठी यांनी आज मुंबई हायकोर्टात ही जनहित याचिका दायर केलेली आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरे तालुक्यात 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन करण्यात आलंय। तसंच स्वर्गीय राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आलापल्ली येथील मॉडर्न स्कूलला पोलीस विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायन्स लॅबचं साहित्य वितरण करण्यात आलं। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले। आमच्या मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता 10वीचा वर्ग असल्यामुळे त्यांना विज्ञान प्रयोगशाळा व संगणक प्रयोगशाळा आणि बोर्ड कोड यांची गरज होती। आम्ही पोलीस प्रशासनाला मदत। अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या वतीनं व्हॉट्सॲपद्वारे तरुण तरुणींचे लग्न जमवण्याचा अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। याच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लग्न जमलेल्या तरुण तरुणीचा सत्कार समारंभ आज येवल्यात उत्साहात संपन्न झाला। या समाजातल्या तरुणांनी व्हॉट्सॲपद्वारे वर वधूंचा संपर्क साधून विवाह जुळवण्याचा एक आगळा वेगळाच कार्यक्रम हाती घेतला आणि जवळपास 105 जोडप्यांचा विवाह आजपर्यंत या व्हॉट्सॲप वधू वर ग्रुपद्वारे जमलाय। भाद्रपद महिना म्हणजे अकोलेकरांसाठी पर्वणीच। निमित्त असतं ते भुलाबाईच्या उत्सवाचं।
या सणाला माहेर वाशिणींचा आनंद ओसंडून वाहतो. शंकर पार्वतीचं रूप असलेल्या भुलाबाईच्या सणाला भाद्रपद महिन्यात सुरुवात होते. भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तब्बल 1 महिन्याचा हा उत्सव चैतन्याचं उधाण घेऊन येतो. सायंकाळी भुलाबाईच्या गाण्यांची चाहूल ऐकायला लागते. पाहिली ग पूजाबाई देवा देवा सहा देवा अशा गाण्यांनी अवघा परिसरच भक्तिमय होतो. हनुमंताची लाडी गोडी. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. यात सुधीश कुमार हा जवान शहीद झालाय. गेल्या 24 तासात 2 वेळा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रविवारी सकाळी आणि संध्याकाळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्यांकडूनही या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान गंभीर असेल तर आम्ही मदत करण्यास तयार आहोत. मात्र पाकचा तसा हेतू नसल्याची बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकवर केली आहे. उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाक दहशतवाद संपवण्यासाठीच हे ऑपरेशन केलं होतं. तसंच भारताच्या आंतरराष्ट्रीय जागतिक सीमा सुरक्षित करण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली. उरी हल्ल्या अगोदर काही त्रुटी राहिल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी मान्य केलंय. यावेळी झालेल्या चुका सुधारण्याचं आश्वासन देत देशाच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर असल्याचं वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलंय. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर बॉलिवूड मधून आणि राजकारणातून पाकिस्तानी कलाकारांबाबत वाढलेली नाराजगी यावर चर्चा सुरू असताना आता चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही यात उडी घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकमध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप माफी मागितली का नाही असा प्रश्न कश्यप यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केलाय. यावर नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधल्या संबंधांवरून प्रत्येक वेळी फक्त फिल्म स्टार्स का टार्गेट केलं जातं असा सवाल करत अभिनेत्री प्रियांका चोप्रानं या प्रकरणात आता उडी घेतली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपलं सरकार जी भूमिका घेतं त्याचा मी आदर करते. मात्र जेव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण होतो तेव्हा फक्त कलाकारांनाच का लक्ष केलं जातं, उद्योजक, राजकारणी, डॉक्टर्सना का नाही असा सवाल करत प्रियांकानं पाक कलाकारांमुळे आतापर्यंत देशाच्या संरक्षणाला कोणताच धोका निर्माण झाला नसल्याचं मत व्यक्त करत पाक कलाकारांना बंदी घालून काहीच साध्य होणार नसल्याचं म्हटलंय. सुंदर टपोरे डोळे, सावळा रंग, मनमोहक हास्यानं चित्रपट जगतात आपला एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या स्मिता पाटील यांचा आहे आज जन्मदिवस. मराठमोळ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या स्मिता पाटलांचं सिने जगतातील वावर हा अवघ्या 10 वर्षांचा होता. मात्र त्यांनी अभिनयाची छाप टाकत स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला. पुण्यात फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात शिकलेल्या स्मिता पाटील यांच्या सिनेमातल्या कारकिर्दीची सुरुवात ही श्याम बेनेगल यांच्या चरणदास स्टोर या चित्रपटातून झाली. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये उंबरठा, जैत रे जैत यासारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर चक्र, नमक हलाल, बाजार, शक्ती, चरणदास स्टोर यासारख्या हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. 1995 मध्ये भारत सरकारनं त्यांना
पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या चित्रसृष्टीतील योगदानाला मी मराठीचा सलाम.